नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या कोर्सची सुरुवात करणार आहेत आणि आपली कोर्सची जी सुरुवात होणार आहे ती वर्ण या टॉपिकवरून होणार आहे। हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे कारण यावरून प्रश्न पुष्कळच्या एक्झामिनेशनमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत। हा एक खूपच सिंपल आहे। यामध्ये काय असतं, स्वर, व्यंजन हे सगळंच असतं, अजून काही नवीन काही नसतं। पण तरी पण आपल्याला जेव्हा यावर प्रश्न विचारले जातात ना, आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि या सगळ्यांचं कन्फ्युजन आज मी तुमचं दूर करणार आहे। तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो चांगल्या रीतीने समजून पूर्णपणे बघायचा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण वर्णमाला, पूर्ण त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला 20 सराव प्रश्न सुद्धा देणार आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ना, की व्हिडिओला आधी पॉज करायचा आहे आणि स्वतःहून आन्सर मार्क करण्याची तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। त्याने तुम्हाला हे समजायला येईल की तुम्ही आज जे पण शिकलात त्यामध्ये त्याच्यावरून तुम्ही किती प्रश्नांचे उत्तर करू शकत आहात। तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही जर व्हिडिओ पॉज करून कराल तर ते खूप जास्ती महत्त्वाचं राहील। त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करू शकता की तुम्हाला किती समजायला आलं असेल। जिथे तुम्हाला नाही समजत असेल किंवा जिथे तुमचा आन्सर रॉंग असेल, तुम्हाला एक्सप्लेनेशन ऐकायचं आहे किंवा समजायचं आहे की मला हे का बरं नाही आलेलं। ठीक आहे, तर आज आपण वर्ण बघणार आहोत आणि हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे। हे सगळ्यात आधी यासाठी मी घेतलेलं सिंपल टॉपिक कारण याच्यावरच पुढील जे टॉपिक आहे ते डिपेंडेंट असतात। यामधली जी टर्मिनॉलॉजी असते ती नेक्स्ट काही जे पण टॉपिक शिकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला हेच क्लिअर नसणार आणि यामधले जे टर्म्स तुम्ही दुसऱ्या टॉपिकमध्ये बघणार पुढच्या, आणि जेव्हा हे क्लिअर राहील तरच तुम्ही पुढचं क्लिअर करू शकणार। हे बेसिक आहे, हे कोर टॉपिक आहे, म्हणून सगळ्यात आधी घेणार आहे। लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओचं बघायचं आहे आणि कुठे पण जर तुम्हाला बघितल्यानंतर डाऊट येईल तर आपण एक डाऊट सेशन सुद्धा ठेवणार आहोत, त्यामध्ये तुमचे सगळे डाऊट मी क्लिअर करेल। तर सुरू करूया व्हिडिओला आणि बघूया आजचं पहिलं टॉपिक जे की वर्ण आहे। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बघूया वर्णमालाची परिभाषा। परिभाषा ही मराठी व्याकरणात अत्यंत महत्त्वाची असते कारण यावर प्रश्न विचारले जातात। कित्येकदा तरी परिभाषावर प्रश्न असतात, म्हणून तुम्हाला जेव्हा पण मी शिकवणार आणि परिभाषा येणार तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली ती परिभाषा लक्षात ठेवायची आहे। तर वर्णमालाची जी परिभाषा आहे ती आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात। ठीक आहे, मराठीत एकूण 52 वर्ण आहेत। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला कित्येक ठिकाणी 48 दिसणार, कुठे तुम्हाला 50 सुद्धा दिसतील। पण आता तुम्हाला जे मराठीत एकूण वर्ण किती आहे हे जर विचारला जाईल तर तुम्हाला आन्सर जे मार्क करायचं आहे ते आहे 52। आता ते कसं 52 झालंय हे तुम्हाला सांगेल मी। ठीक आहे, तर आता हे 52 वर्ण कशा प्रकारे यांचा विभाजन करण्यात आलं आहे हे आपण बघूया। सगळ्यात आधी येतं स्वर। एकूण स्वर किती आहेत? 14। अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, ऋ, ए, अ हे इम्पॉर्टंट आहे। ए, औ, अ आणि औ। ॲ आणि अ जो आहे हे इंग्लिश भाषेमधून मराठी भाषेत आलेले स्वर आहेत, जे 2 ॲड करण्यात आले आहेत, म्हणून एकूण स्वर 14 झाले आहेत। आधी जे स्वर होते ते 12 होते, म्हणून मी ते हायलाईट केलेलं आहे ॲ आणि ऑला। जसे आपण बघतो बॅट, बॉल म्हणजे हे ऑवाला झालं, ऑफिस, बॅग, ऑगस्ट, अशा सगळ्या शब्दांचा समावेश सुद्धा मराठी भाषेत झालेला आहे। म्हणून जे महाराष्ट्र शासन होतं त्यांनी 2009 मध्ये ॲ आणि ऑला हे मराठी स्वरमध्ये यांचा समावेश केला आणि म्हणून स्वर झालेले आहेत 14। ठीक आहे, म्हणून तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे की यानंतर तुम्हाला जर प्रश्न असा आला की एकूण स्वर किती, तर आन्सर असणार तुमचं 14। कुठले ते? ॲ आणि अ। समजलं? बॅट आणि बॉल। ठीक आहे, स्वरादी। आता नेक्स्ट स्वरादी किती आहेत? 2। अंग आणि आहा। अंग आणि आहा या असतात 2 स्वरादी। नंतर व्यंजन किती आहेत? एकूण 34 व्यंजन आहेत। ठीक आहे, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, त्यानंतर येतं य, र, ल, व, श, श, स, हळ। हे आहेत एकूण 34 व्यंजन आणि नंतर येतं संयुक्त व्यंजने, हे आहे क्ष आणि ज्ञ। आता याबद्दल असं आहे, मराठीत मूळचे 48 वर्ण होते आधी। ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलं ॲ आणि अ जे आहे ते महाराष्ट्र शासनाने इंग्लिशमधील स्वर हे मराठीमध्ये आणण्यात आले कारण तिकडले जे शब्द होते आपण मराठी भाषेत त्याचा वापर करत होतो, त्यामुळे त्यांनी ते 2 जे आहे ॲ आणि अ हे स्वर जे आहेत ते ॲड केले मराठीमध्ये। आणि त्यानंतर काय झालेलं की क्ष आणि ज्ञ जे होते यांचा विशेष संयुक्त व्यंजन म्हणून या दोघांचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे टोटल एकूण
जे वर्ण झालेले आहेत ते 52 वर्ण झालेले आहेत. ठीक आहे. तर संयुक्त व्यंजन कुठले आहे? क्ष आणि ज्ञ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला फक्त सांगितलेलं की वर्णमाला कशी आहे आणि ती कशा प्रकारे त्याचं विभाजन झालेलं आहे, याला आपण डिटेलमध्ये अजून पुढे एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 52 वर्ण आहेत, स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजन 34 आहेत, संयुक्त व्यंजन 2 आहेत. ठीक आहे. आणि वर्णमाला म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ठीक आहे. वळूया पुढे आणि बघूया वर्णमालाचं मी इथे ट्री डायग्राम तुम्हाला दाखवलेलं आहे, जेणे तुम्हाला समजायला येत आहे की कशा प्रकारे वर्णचे प्रकार पडलेले आहेत. याला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. स्वर 12+2. ठीक आहे. त्यामध्ये असतात स्वरचे 3 प्रकार पडतात: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ठीक आहे. ऱ्हस्व काय होतं, दीर्घ काय होतं, संयुक्त काय होतं, हे सगळं तुम्हाला कळेल. पुढे सगळं कळेल. त्यानंतर आहे स्वरादी, ज्या 2 असतात, आणि त्यानंतर येतं व्यंजन जे असतात 34 आणि त्याचे उपप्रकार आहेत 5. स्पर्श व्यंजने, अर्धस्वर व्यंजने, उष्म व्यंजने, महाप्राण व्यंजने आणि स्वतंत्र व्यंजन. ठीक आहे. आणि स्पर्श व्यंजनाचे अजून 2-3 उपप्रकार पडतात: कठोर, मृदू आणि अनुनासिक. ठीक आहे. तर हे आहे ओव्हरव्ह्यू. याला आपण आता डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. एंडमध्ये परत मी तुम्हाला हा ओव्हरव्ह्यू देणार आहे. हे तर तुम्हाला मी जस्ट सांगितलं की आपण आता काय काय बघणार आहोत. जे वर्णाचे मी तुम्हाला प्रकार सांगितले, मेन मुख्य पहिले स्वर, स्वरादी आणि व्यंजने, हे 3 वर्णाचे प्रकार पडतात आणि त्याचे सुद्धा उपप्रकार आहेत. तर ते मी तुम्हाला सांगितले. हा होता ओव्हरव्ह्यू. आता आपण याला डिटेलमध्ये बघूया. एंडमध्ये अजून एकदा मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देईन, जेणेकरून तुमच्या डोक्यात पूर्णपणे ते येऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत वर्णाचे प्रकार. वर्णाचे एकूण 3 प्रकार पडतात: स्वर, स्वरादी आणि व्यंजन. सगळ्यात आधी बघणार आहोत आपण स्वर आणि त्याची परिभाषा. त्याची परिभाषा म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साह्य न घेता होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. सिंपल आहे. ज्या वर्णांचा उच्चार आपण कुठल्याही अवयवाचा साह्य न घेता म्हणणार आहोत त्या वर्णांना आपण स्वर म्हणू. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. स्वरचं उच्चारण कसं असतं? पूर्ण असतं. मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता बघूया पुढे. आता आपण बघणार आहोत स्वर व त्याचे एकूण किती उपप्रकार पडतात. ठीक आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला स्वर सांगितलेलं की ज्या वर्णांचा उच्चार आपण कुठल्याही अवयवाचं साह्य न घेता करतो त्यांना आपण स्वर म्हणतो आणि एकूण 14 जी आहे ती स्वर आहेत. ठीक आहे. आता त्याचे 3 उपप्रकार पडतात: ऱ्हस्व दीर्घ स्वर, सजातीय विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघूयात ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व काय असतं की ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. म्हणजे जेव्हा पण आपण स्वरांचा उच्चारण करू आणि आपल्याला ते उच्चारण करण्याच्या वेळेस आपल्याला त्याचा जेव्हा कमी वेळ लागेल ते उच्चारण करण्यासाठी, तेव्हा त्याला म्हणू आपण ऱ्हस्व. आणि दीर्घ म्हणजेच त्याचं अपोजिट. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. जेव्हा आपण ज्या स्वरांचा उच्चारण करू आणि त्यांना त्यासाठी आपल्याला जास्ती वेळ लागेल तर ते असणार दीर्घ. आता आपण दोघांचे एक्झाम्पल बघू. सगळ्यात आधी ऱ्हस्व. अ, ॲ, ई, रू, रू, उ हे काय झाले? ऱ्हस्व झाले. यांचा उच्चारण करण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागला. ठीक आहे. पण आ, अ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ याचा उच्चारण जेव्हा आपण केला तेव्हा आपण दीर्घ केला आणि आपल्याला जास्ती वेळ लागला. आपल्याला जास्ती वेळ लागल्यामुळे याला आपण म्हणूयात दीर्घ स्वर. ठीक आहे. तुम्हाला समजायला आलेलं असेल. आता आपण वळूया पुढे. आता आपण पुढेचा सेकंड जो उपप्रकार आहे, दुसरा जो उपप्रकार आहे सजातीय आणि विजातीय स्वर, हा बघणार आहोत. सजातीय म्हणजे काय असतं की एकाच उच्चार स्थानांमधून जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणणार आहे की परिभाषा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. खूपदा प्रश्न परिभाषावर विचारले जातात, म्हणून जेव्हा पण परिभाषा येते आहे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सजातीय स्वर काय असतं की एकाच उच्चार स्थानामधून जाणाऱ्या स्वरांना आपण स्वजातीय म्हणतो आणि याचंच अपोजिट असणार आहे विजातीय स्वर. म्हणजे भिन्न उच्चार स्थानामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना म्हणू आपण विजातीय स्वर. आता बघा, एक उच्चार म्हणजे कसं? अ आणि आ. एकच उच्चार झाला. ॲ आणि अ. एक उच्चार झाला.
उ आणि उ एकच उच्चार झालेला, पण विजातीयमध्ये कसा असतो अ आणि ई दोघांचं उच्चार कसं आहे, वेगळं वेगळं आहे, भिन्न आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, विजातीय. लक्षात ठेवायचं आहे, सजातीय म्हणजे एकच उच्चार, विजातीय म्हणजे भिन्न उच्चार. ठीक आहे, सिंपल रीतीने तुम्हाला लक्षात ठेवाल तर तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही त्याला खूपच कॉम्प्लिकेटेड लक्षात घेणार तर नाही लक्षात येणार. म्हणून मी तुम्हाला एकदम सिंपल रीतीने समजवत आहे की एकच उच्चार आला तर सजातीय होणार, भिन्न उच्चार आला तर विजातीय होणार. ठीक आहे, नंतर आपला नेक्स्ट म्हणजे थर्ड उपप्रकार आहे संयुक्त स्वर. दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. संयुक्त म्हणजेच काय असते, दोन, कुणाचं मिश्रण. ठीक आहे, तर दोन स्वर जेव्हा मिळून जे तयार होतं स्वर त्याला म्हणू आपण संयुक्त स्वर. असे किती स्वर आहेत, एकूण 4 स्वर आहेत. ठीक आहे, कुठले ते, ए कशाने बनतो, अ आणि ई. ऐ कशाने बनतो, आ अधिक ई किंवा ई. ओ जो असतो तो अ अधिक उ आणि औ जो असतो तो आ अधिक उ किंवा हवा मोठा दीर्घ उ. ठीक आहे, तर हे कशाने बनलेले आहेत, तुम्ही बघू शकता की जो ए बनलेला तो दोन स्वर मिळून तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणू संयुक्त स्वर. ठीक आहे, जेव्हा आपण दोन स्वर मिळून एक स्वर तयार होतो त्याला म्हणतो आपण संयुक्त स्वर. आणि असे 4 स्वर आहेत, ए ओ आणि औ. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता काय शिकलो, स्वर शिकलो. स्वर म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं मी. त्यानंतर स्वरचे 3 उपप्रकार पडतात हे सांगितलेले. कुठले कुठले ते, सगळ्यात पहिला म्हणजे ह्रस्व दीर्घ स्वर, दुसरं म्हणजे सजातीय विजातीय स्वर, तिसरं म्हणजे संयुक्त स्वर. ठीक आहे, वळूया आता पुढे. नेक्स्ट आहे आपलं स्वरादी. ठीक आहे, वर्णाचं दुसरं उपप्रकार. वर्णाचा सगळ्यात पहिला प्रकार काय होता, स्वर होता. दुसरा काय होता, स्वरादी. आता आपण बघणार आहोत स्वरादी. ज्यांचा उच्चार करण्याआधी स्वर येते त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर अधिक आदी, स्वरादी. म्हणजे जेव्हा आपण उच्चार करू त्याचा तेव्हा सगळ्यात आधी काय उच्चारलं जाणार, स्वर. ठीक आहे, त्याला म्हणू आपण स्वरादी. 2 स्वरादी आहेत, अंग आणि आहा. ठीक आहे, स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. स्वरादीमध्ये कशाचा समावेश होतो, अनुस्वार. बघू शकता तुम्ही, अंग वर अनुस्वार आलेला आहे आणि आहामध्ये विसर्ग आलेला आहे, या दोघांचा समावेश होतो. स्वरादीचे 2 हेच प्रकार पडतात, उपप्रकार, अनुस्वार आणि विसर्ग. ठीक आहे, आता या दोघांना आपण डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यात आधी येतं अनुस्वार. स्वरावर किंवा अक्षरांवर मागून स्वर होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. काय म्हटलं आहे, स्वरांवर किंवा अक्षरांवर, कुठल्या स्वरांवर किंवा अक्षरांवर जर काय आला असेल, अनुस्वार आला असेल. ठीक आहे, आणि त्याचा उच्चारण वर्णानंतर होईल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला म्हणणार आहोत आपण अनुस्वार. ठीक आहे, ठीक आहे, आणि त्याचा जो उच्चार होणार आहे ना, जो अनुस्वाराचा जो उच्चार होतो ना तो खूप स्पष्ट होतो, खूप खणखणीत होतो. जसं आपण बघूया, गंगा. गंगा, तर गंगामध्ये जो अनुस्वार आला आहे त्याचा उच्चार तुम्ही बघू शकता किती स्पष्ट झालेला आहे, किती खणखणीत झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणू, अनुस्वार. चंचल. ठीक आहे, तर हा काय झालेला आहे, चंचलमध्ये चवर काय आलेला आहे, अनुस्वार आले आहे आणि म्हणून हा झाला आहे स्वरादीचा उपप्रकार. ठीक आहे, आता दुसरा उपप्रकार स्वरादीचा आहे विसर्ग. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असताना स्वराच्या उच्चारानंतर ह, हा, ही, ही, हु, हु सारखा उच्चार होताना हवेचे किंचित विसर्जन होते, म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे 2 टिंबे देतात. मराठीत विसर्गयुक्त शब्द जवळजवळ नाहीत. ठीक आहे, स्वतः, मन शांती, निस्पृह, निश्वास, निशंक इत्यादी हे आहेत विसर्गाचे एक्झाम्पल्स, म्हणजे हे आहेत विसर्गाचे उदाहरण. विसर्ग म्हणजे काय असतो, श्वास सोडणे. म्हणजे आपण काय करतो, विसर्ग जेव्हा आपण उच्चार होत असतो तेव्हा स्वराच्या उच्चारानंतर आपण म्हणतो जसं स्वतः. स्वतः म्हणजे काय, आपण हचा उच्चारण केलेला. ठीक आहे, जसं शब्द येतो त्यानंतर आपला उच्चारण जो आहे ना तो बदलतो. आपण ह, हा, ही, हु, हु यांसारखा
उच्चार होत असतो आणि त्यामुळे हवेचे किंचित काय होते, विसर्जन होते. ठीक आहे, म्हणून त्याला आपण विसर्ग असे म्हणतो. ठीक आहे, जेव्हा पण आपण हा चिन्ह लिहितो त्यासाठी आपण 2 टिंबे लावतो, जसं तुम्ही स्वतःमध्ये बघितलं असेल. ठीक आहे, तर हे त्याला म्हणू आपण विसर्ग. ठीक आहे, अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादीचे 2 उपप्रकार आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खूपच सिंपल आहे. अनुस्वार म्हणजे अक्षराच्या वरती टिंब दिलेला असतो आणि विसर्ग म्हणजे अक्षरानंतर काय दिलेले असते, 2 टिंब दिलेले असतात. 1 टिंब म्हणजे अनुस्वार आणि 2 टिंब म्हणजे विसर्ग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता वळूया तिसऱ्या प्रकाराकडे, जे आहे व्यंजन. हे थोडंसं मोठं आहे आणि महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे. ठीक आहे, ज्यांचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. एकूण व्यंजन 34 आहेत. ठीक आहे, आता व्यंजन म्हणजे काय की जेव्हा आपण उच्चार करतो आहे, आता स्वर म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं होतं की कुठल्याही अवयवांचा आपल्याला सहाय्य घेण्याची गरज पडत नाही. पण जेव्हा व्यंजनाची गोष्ट येते तेव्हा आपल्याला जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात आणि ओठ या अवयवांशी आपला स्पर्श होतो. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो व्यंजन. आणि एकूण किती आहेत, 34. त्याची उपप्रकार किती आहेत, 5. त्यामध्ये स्पर्श व्यंजन असतात 25, अर्धस्वर असतात 4, उष्म आणि घर्षक व्यंजन असतात 3, महाप्राण असते 1 आणि स्वतंत्र व्यंजन असतं 1 आणि स्वतंत्र म्हणजे ळ. ठीक आहे, हे सगळं डिटेलमध्ये आता आपण पुढे बघूयात. ठीक आहे, जर तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं आवडलं असेल आणि पुढचं जर शिकायचं असेल तर तुम्हाला आमचा मराठी व्याकरणाचा कोर्स जो आहे तो जॉईन करावा लागेल. आणि जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनवरून हा कोर्स परचेस करावा लागेल. हा कोर्स सध्या 1 मंथपर्यंत जो आहे 50% डिस्काउंटवर आहे, म्हणून तुम्हाला मात्र 99 रुपीजमध्ये हा कोर्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड अप्लाय करावा लागेल फ्लॅट 50चा आणि हा कोर्स तुम्ही फक्त 99 रुपीजमध्ये घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 20+ लेक्चर्स मिळतील. तुम्हाला या प्रत्येकाच्या ई-बुक्स प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्हाला त्यानंतर 10 फ्री क्विजेस प्रोव्हाइड केल्या जातील. त्यानंतर तुमचा डाऊट सेशनसुद्धा मी घेणार आहे. जर तुम्हाला या प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर कुठला पण डाऊट आला तर सगळे डाऊट्स मी कंपाईल करून डाऊट सेशन व्हिडिओसुद्धा आणणार आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामधलं असं वाटेल, एवढे सगळे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की कुठलं स्किप झालेलं आणि आपण हे कव्हरअप नाही केलेलं मराठी व्याकरणातलं, तर ते सुद्धा मी कव्हर करेन. तर असा हा ओव्हरऑल जो आहे आपला मराठी व्याकरणाचा कोर्स मी आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. हा कोर्समध्ये हे गोष्ट अजून महत्त्वाची एक आहे की जर मी 5 मेला एक व्हिडिओ जसा वर्णाचा टाकलेला, तर हा वर्णाचा व्हिडिओ 5 मेला असंच नाही की तुम्ही फक्त त्याच दिवशी बघू शकता. तुम्ही 1 इयरपर्यंत तो पर्टिक्युलर व्हिडिओ किती पण वेळा बघू शकता, किती पण वेळा. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर 5ला आपण टाकणार आहोत वर्ण, मग त्यानंतर मी 7ला नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे, तर असं नाही आहे की त्याची काही लिमिट आहे किंवा त्याचा तोच दिवस आहे बघायचा, असं काहीच नाही आहे. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जेव्हा बघायचं आहे, जितक्या वेळा बघायचा आहे तितक्यांदा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तर मात्र 99 रुपयाचा कोर्स आहे, हा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर हा बघायचा असेल वर्ण तर त्याला कंटिन्यू करू शकता. तर भेटूया वर्ण या टॉपिकमध्ये. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.